तर आज आपण पाहणार आहोत की इतिहास जिवंत कसा होतो, म्हणजे आपण त्याचा अभ्यास नेमका कसा करतो. शाळेत असताना अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल, नाही का? की अरे, हा इतिहास म्हणजे काय? फक्त तारखा, नावच आणि घटनांची एक भली मोठी कंटाळवाणी यादी आहे का, जी फक्त पाठ करायची असते? पण थांबा, खरं तर तसं नाहीये. उलट इतिहास म्हणजे एक प्रकारचा तपास आहे. हो, एखाद्या डिटेक्टिव्हसारखं, जो पुरावे गोळा करून एखाद्या रहस्य उलगडतो. अगदी तसंच. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण 6 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन. मग स्रोत पद्धत म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर बघू की इतिहासकारांच्या बॅगेमध्ये कोणते पुरावे असतात, ही पद्धत वर्गात कशी वापरली जाते, त्यात काय अडचणी येतात आणि काय फायदे होतात हेही पाहू. आणि शेवटी एक इतिहास डिटेक्टिव्ह बनणं म्हणजे नेमकं काय हे उलगडून बघूया. तर मग आपला पहिला मुद्दा, पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे पाहणं. बघा, सहसा काय होतं, आपल्याला इतिहास एका सरळसोट गोष्टीसारखा सांगितला जातो. पण खरं सांगायचं तर सत्य त्यापेक्षा खूपच जास्त गुंतागुंतीचं आणि हो, तितकंच इंटरेस्टिंग पण असू शकतं. आणि मग इथेच या समस्येवर एक उपाय म्हणून समोर येते स्रोत पद्धत. आणि ही पद्धत इतिहास शिकण्याचा आपला अख्खा अनुभवच बदलून टाकते. तर मग ही स्रोत पद्धत म्हणजे नक्की काय आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही मूळ कागदपत्र, वस्तू म्हणजे जे काही मूळ पुरावे आहेत ना, त्यांचा थेट अभ्यास करण्याची पद्धत आहे. आणि यातून इतिहासाची जी सखोल समज येते ती इतर कुठल्याही पद्धतीने मिळणं जवळजवळ अशक्य आहे. आणि ही कल्पनाच किती सुंदर आहे, नाही का? की ऐतिहासिक स्रोत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भूतकाळाने मागे सोडलेली चिन्ह किंवा खुणा आहेत, आणि इतिहासकार ते याच खुणांचा मागोवा घेत भूतकाळात नेमकं काय घडलं हे शोधून काढायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, मग आता वेळ आली आहे त्या इतिहासकाराची टूलकिट उघडून बघण्याची. म्हणजे त्यांच्या साधनसंचात असे कोणते पुरावे किंवा चिन्ह असतात ज्यांचा वापर करून ते हा सगळा तपास करतात. यात प्रामुख्याने 2 प्रकार येतात. पहिला म्हणजे प्रायमरी सोर्स किंवा प्राथमिक स्रोत, म्हणजे जी घटना घडली तेव्हा जे लोक हजर होते त्यांच्याकडून आलेली थेट माहिती, जसं की त्यावेळचे सरकारी आदेश किंवा कुणाचं आत्मचरित्र. आणि दुसरा प्रकार म्हणजे सेकंडरी सोर्स किंवा दुय्यम स्रोत. हे म्हणजे प्राथमिक स्रोतांचा अभ्यास करून नंतर लिहिलेली माहिती. आपलं इतिहासाचं पाठ्यपुस्तक हे याचं उत्तम उदाहरण आहे. तर हे जे चिन्ह किंवा पुरावे आहेत ना, ते साधारणपणे 3 मुख्य प्रकारांमध्ये मोडतात. एक, जे जमिनीखाली सापडतात म्हणजे पुरातत्वीय. दुसरे, जे कागदावर किंवा तत्सम वस्तूंवर लिहिलेले आहेत म्हणजे साहित्यिक. आणि तिसरे, जे पिढ्यानपिढ्या फक्त बोलून ऐकून पुढच्या पिढीपर्यंत पोचलेत म्हणजे मौखिक परंपरा. चला, आता एकेका प्रकारात काय दडले ते जरा खोलात जाऊन बघूया. सगळ्यात आधी पुरातत्वीय स्रोत. यात येतात भौतिक वस्तू, म्हणजे जुन्या इमारती, जुनी भांडी. यातून त्या काळातले लोक कसे राहत होते, त्यांची संस्कृती कशी होती हे कळतं. मग दगडांवर कोरलेले लेख म्हणजे शिलालेख. यातून तर अगदी ठोस माहिती मिळते. आणि हो, जुनी नाणी, त्यावरून तर राज्याच्या सीमा कुठपर्यंत होत्या आणि आर्थिक परिस्थिती कशी होती याचाही अंदाज येतो. आता वळूया साहित्यिक स्रोतांकडे. यात येतात लिखित पुरावे, म्हणजे वेद, पुराणांसारखे धार्मिक ग्रंथ किंवा कविता, नाटकं, चरित्रांसारखं साहित्य. इतकंच नाही तर त्या काळात भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांनी जे लिहून ठेवलंय ते सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. या सगळ्यांतून तत्कालीन समाजाचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. आणि मग येतो तिसरा प्रकार, मौखिक परंपरा. हे खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, अनेक स्थानिक वीर, अनेक महत्त्वाच्या घटना यांची माहिती कुठेही लिहिलेली नसते. ती गोष्टींच्या, गाण्यांच्या रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवली जाते. आणि हा सुद्धा इतिहासाचा एक खूप खूप महत्त्वाचा स्रोत आहे. ठीक आहे, आता आपल्याला हे तर कळालं की स्रोत म्हणजे काय आणि ते किती प्रकारचे असतात. पण हे वापरायचे कसे? म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत ह्या पद्धतीचा वापर कसा केला जातो? चला, ते पाहूया. यासाठी ना 3 सोप्या पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी शिक्षक स्वतः एखादा मूळ स्रोत, म्हणजे एखादं जुनं पत्र किंवा शिलालेख घेऊन ते कसं वाचायचं किंवा त्याचा अर्थ कसा लावायचा हे दाखवतात. मग विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यास करायला असे काही निवडक उतारे दिले जातात.
आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची पायरी, विद्यार्थी स्वतः ह्या स्रोतांचा वापर करून पाठ्यपुस्तकात किंवा इतर ठिकाणी दिलेल्या माहितीत काही चूक असेल तर ती शोधून काढतात आणि दुरुस्त करतात. म्हणजे ते स्वतः डिटेक्टिव्ह बनतात. अर्थात आता प्रत्येक गोष्टीला जशा 2 बाजू असतात तसंच या पद्धतीचंही आहे. यात काही आव्हानं आहेत तर काही जबरदस्त फायदेही आहेत. दोन्ही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आता अडचणी काय आहेत? तर बघा, कधीकधी जुन्या काळातले योग्य पुरावेच मिळत नाहीत किंवा मिळाले तर त्या काळची भाषा किंवा लिपी समजणं खूप अवघड असतं. पण याचे फायदे त्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. एकतर यातून आपल्याला एकदम खात्रीशीर, विश्वसनीय पुरावे मिळतात आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यातून तर्कशुद्ध विचार करण्याची आणि स्वतःच्या बुद्धीने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? तर शिकणारी व्यक्ती तिची भूमिकाच पूर्णपणे बदलून जाते. एक खूप मोठं परिवर्तन होतं. आणि हाच तर या सगळ्याचा गाभा आहे की या स्रोत पद्धतीमुळे शिकणारे केवळ गप्प बसून माहिती ऐकणारे श्रोते राहत नाहीत, तर ते स्वतः भूतकाळाचे सक्रिय तपास करते, म्हणजे हिस्ट्री डिटेक्टिव्ह बनतात. आणि या संपूर्ण पद्धतीचं अंतिम ध्येय, सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय आहे माहितीये? ते आहे शिकणाऱ्या व्यक्तीमध्ये स्वतःहून अभ्यास करण्याची आणि सत्य काय आहे हे शोधून काढण्याची क्षमता निर्माण करणं. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. विचार करा की आजपासून शेकडो वर्षानंतर जेव्हा कोणी आपल्या आजच्या काळाचा अभ्यास करत असेल, तेव्हा त्यांना आपल्या काळातील असे कोणते चिन्ह सापडतील जे आजची आपली कहाणी सांगतील.